नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। माझ्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार आणि माझ्यापेक्षा छोट्यांना आशीर्वाद। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मनाला जे आवडतं त्याच्या प्राप्तीसाठी देह दुःखाचीही पर्वा आपण करीत नाही। मग त्या मनाला जर भगवंताची आवड लागली तर मनाची आवड बदलण्याचं महत्त्वकार्य साधण्यासाठीच हा मनुष्य जन्म लाभला आहे। कारण माणूस जसा मनाचा गुलाम होतो तसाच तोही गुलामी संपवूही शकतो। जे खऱ्या हिताचं आहे त्याचं प्रेम माणसाला लागू शकतं आणि जे अहिताचं असूनही आवडीचं होतं त्याची आवड सुटूही शकते। त्यासाठी मनाला जागं करावं लागतं, जागृत ठेवावं लागतं, घडवावं लागतं, वळण द्यावं लागतं। हे केवळ अध्यात्माच्या पुरतं मर्यादित नाही। मोठमोठे शोध लावणाऱ्या संशोधकांनाही मनाच्या कित्येक आवडीचा त्याग करावा लागतो। आपलं आयुष्य आपल्या मनाजोगतं व्हावं यासाठी माणूस देवावर श्रद्धा ठेवतो, देवावर प्रेम करतो। तेव्हा या मनाला खरी आवड स्वतःचीच आहे। ती आवड बदलून त्याला भगवंताची खरी आवड लागावी, त्याच्या अंतःकरणातली शुद्ध श्रद्धा जागी व्हावी आणि भगवंतावर खरे प्रेम करणं त्याला साधावं यासाठी साधनेचा सर्व व्याप आहे। या प्रेमाचं बीज मनात रुजवण्याच्या प्रक्रियेची सुरुवात होते ती श्रवण आणि मनाने। अर्थात हे श्रवण म्हणजे नुसतं कानाने ऐकणं नाही, ज्ञान इंद्रियाने ग्रहण केलं जाणारं सर्व त्यात अभिप्रेत आहे। कारण याच ज्ञान इंद्रियाने आपण मनाला अधार्वत भासणाऱ्या जगाला आत घेतलं आहे, हृदयात स्थान दिलं आहे। त्या जागी भगवंताचं प्रेम रुजवण्यासाठी जगाचं कीर्तन थांबवून हरी कीर्तन सुरू करायचं आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नामस्मरण करीत आनंदात राहावे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।